आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तीही एक वडीत आपण 2 प्रकारच्या रेसिपी तयार करणार आहोत. तर सुरुवातीला इथे एक मी मोठी कोथिंबीरीची पेंडी घेतलेली आहे. ती सर्व स्वच्छ करून घेतलेली आहे. इथे आपण जास्त करून काड्या घ्यायच्या नाहीत किंवा कवळ्या काड्या घ्यायच्या आहेत. मी इथे फक्त पाने वापरलेली आहेत. ही कोथिंबीर आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. थोडेसं चाळणीत काढून नितरण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ही कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व कोथिंबीर चिरून घेऊयात. कापलेली कोथिंबीर आपण एका भांड्यात काढून घेऊयात. त्यानंतर कोथिंबीर वडीसाठी लागणारे एक हिरवे वाटण आपण फ्रेश असे तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा भरून इतका जिरा घेतलेला आहे. हे सर्व पाणी न घालता आपण बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर एका ताटामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, हळद, थोडासा हिंग आणि एकदम चिमटभर इतका खाण्याचा सोडा वापरला आहे. त्यानंतर अर्धा वाटी इतके पांढरे तीळ घातलेले आहे आणि आपण तयार केलेले हिरवे वाटण यामध्ये घालून कोथिंबीर आणि हे सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत. इथे आपण हिरवी मिरची देखील मीठ घातलेले आहे, त्यामुळे अगदी मोजके मीठ घालून इथे आपण 1.5 ते 2 वाटी इतके बेसन पीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे इतके तांदळाचे पीठ देखील आपण वापरलेले आहे. इथे आपण मिक्सरचे जार थोडंसं धुवून पाणी देखील घातलेले आहे, थोडंसं अगदी नकळत. अशा प्रकारे आपण ह्या पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. इथे आपले पिठाचा गोळा तुम्ही बघू शकता, अगदी घट्ट, खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही, अगदी मीडियम साईजचा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तेलाचा वापर करून आपल्याला हव्या त्या आकारात कोथिंबीर वडीचाच आकार घेऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे मी इथे वड्या तयार करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता, आपण अशा खूप जाड देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही, मध्यम जाडीच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर. यामध्ये आपण अगदी योग्य प्रमाणात कोथिंबीर आणि बेसन पीठ घातले आहे, त्यामुळे ही वडी अगदी खरपूस होते. त्यानंतर एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे वडी आपली चिटकणार नाही. त्यानंतर तयार केलेल्या वड्या वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर एका टोपमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि चाळणीवर ह्या वड्या आपण वाफवून घेणार आहोत. चाळणीला झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी हे वड्या आपण वाफवून घेणार आहोत. शक्यतो वड्या चांगल्या वाफल्या म्हणजे कापताना याचा चुरा होत नाही. त्यानंतर इथे 20 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर काढून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता वडीचं टेक्स्चर. वड्या ह्या आपल्या खूप छान झालेल्या आहेत. थोडासा वडीचा कलर चेंज झालेला आहे. अशा प्रकारे आपण अगदी कमी साहित्यात कोथिंबीर वडी तयार करू शकतो. ही वडी आपण 8 ते 10 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. त्यानंतर या वड्यांना आपण कट करून घेणार आहोत. तर एक वडी त्यातली घेतलेली आहे आणि त्याला आपल्या हिशेबाने साईजनुसार कट करून घेणार आहोत. तर इथे मी खूप जाड न करता अगदी अर्धा इंच साईजचे काप तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे आपण खूप जाड वडीचे काप न करता अगदी मध्यम अर्धा इंच जाडीचे काप तयार करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता काप आपले अगदी पोकळ असे तयार झालेले आहेत. त्यानंतर हे आपण आपल्या आवडीनुसार तळून घेऊ शकतो किंवा शेलो फ्राय देखील करू शकतो. तर तेल काढण्यासाठी ठेवून या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तळताना देखील गॅसची फ्लेम मंद आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण अगदी खरपूस एकसारख्या रंगावर वड्या तळून घेणार आहोत. इथे आपल्याला वड्या अगदी खरपूस तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर अगदी चेंज झालेला आहे. आता ह्या वड्या काढून घेऊयात.
त्यानंतर उरलेल्या देखील वड्या मी इथे फ्राय करून घेत आहे. इथे तुम्ही शेलो फ्राय जरी वड्या केल्या तरी चालू शकतात. अशा प्रकारे आपण अगदी क्रिस्पी अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण इथे अगदी क्रिस्पी अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. वड्याने बिलकुल तेल धरलेले नाही आणि बराच वेळ ह्या वड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात. त्यानंतर इथे आपण वड्यापासून एक सुक्की भाजी तयार करून घेणार आहोत. तर सुरुवातीला यात कढईतील थोडेसे तेल कमी करून घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये एक लहान कांदा बारीक चिरून टाकला आहे. कोथिंबीर वडी थोडीशी बारीक करून टाकली आहे. खूप बारीक चुरा किंवा भुगा न करता अगदी मीडियम साईजच्या वड्या परतून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे वरून आपण थोडेसा लाल तिखट, हळद असे वापरणार आहोत. त्यानंतर इथे मी ओली कोथिंबीर देखील थोडीशी चिरून घातलेली आहे आणि एक वाफ येण्यासाठी देऊयात. 5 मिनिटानंतर झाकण काढून इथे आपली कोथिंबीरीच्या वड्यांची सुक्की भाजी तयार आहे. ही सुक्की भाजी आपण टिफिनमध्ये घालून नेऊ शकतो किंवा ही भाजी खायला खूप छान लागते. कुरकुरीत वड्या जर ज्यांना आवडत नसतील त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान लागते चवीला आणि तोंडी लावण्यासाठी देखील होते किंवा टिफिनमध्ये देखील आपण या वड्या परतून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण इथे वड्यांपासून 2 रेसिपी केल्या. एक म्हणजे कुरकुरीत अशा वड्या आणि दुसरी म्हणजे सुक्की भाजी. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.